विठ्ठल 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 विश्वासाचं ठिकाण सांगतात संताची पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणतात माझा विश्वास आहे कुणावरती? म्हणे संतांच्या पायावरती. महाराजांनी आपल्या विश्वासाचं स्वतःच्या विश्वासाचं ठिकाण सांगितलं खरं, पण त्यांचं हे सांगणं पाहिल्यानंतर माझ्यासारख्या साधकाच्या मनामध्ये एक शंका, एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न असा आहे का जो नियम आमच्याकडच्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, जो नियम आमच्या घरातली मंडळी आम्हाला लहानपणी सगळ्यात पहिल्यांदा शिकवतात, जो नियम आम्हाला आमच्या स्मृती ग्रंथांनी सांगितला, जो नियम आम्हाला आमच्या शास्त्र ग्रंथांनी सांगितला, जो नियम आम्हाला आमच्या वडीलधाऱ्यांनी सांगितला, तो नियम तुकाराम महाराजांना माहीत होता का नाही? कोणता नियम? सामान्य नियम आहे महाराज. प्रत्येकाने आपल्या घरातल्या लहान मुलांना पहिल्यांदा शिकवला पाहिजे. काय होतं, आपण घरामध्ये कामात असतो, कामात असताना अचानकपणे कोणीतरी आपल्याकडे भेटायला येतं आणि भेटायला आल्यानंतर आपण त्यांना बैठकीच्या खोलीमध्ये बसवतो आणि आज जो निरोप देतो अमके अमके आलेत बरं का चहा पाण्याचं. बघा, बाहेर बैठकीच्या खोलीमध्ये कोणीतरी आलेलं आहे हे पाहिल्या पाहिल्या आपल्या घरातलं एखादं लहान मूल लगेच बैठकीमध्ये येतं आणि जे बैठकीत आले त्या पाहुण्यांची गप्पा गोष्टी करायला लागतं. 2-5 मिनिटांमध्ये त्यांची गट्टी जमते आणि 2-5 मिनिटानंतर तो आपलाच मुलगा आपल्या घरातल्या ज्या गोष्टी बाहेर प्रगट करू नये त्या सगळ्या त्यांना सांगायला लागतो. नको ते सगळं सांगतो. मग आपल्यावर नामुष्कीची वेळ येते आणि ही जर वेळ टाळायची असेल तर त्याच्याकरता आपण एक केलं पाहिजे, लहान मुलांना सगळ्यात पहिल्यांदा हा नियम शिकवला पाहिजे. कोणता नियम? बाबा विचारल्याशिवाय सांगायचा नाही, विचारल्याशिवाय सांगायचं नाही. तुला विचारलं का? विचारलं असेल तर सांग. अगदी स्वतःचं नाव सुद्धा विचारलं असेल तर सांगावं, नाही तर सांगू नये. हाच नियम आपल्याला स्मृती ग्रंथाने सांगितला. ना पृष्ठा कश्चिन ब्रूयात न च अन्यायेन पृच्छता ज्ञानवानपि मेधावी जडवल लोकाचरे. तर 2 प्रसंगाचं वर्णन आलं. पहिला प्रसंग ना पृष्ठा कश्चित ब्रूयात, विचारलं नसेल तर. दुसरा प्रसंग न च अन्यायेन पृच्छतः, ज्या मार्गाने विचारलं पाहिजे त्या मार्गाने विचारलं नसेल तर. कुणी वागावं? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवानी तर वागलंच पाहिजे, पण ज्ञानवान अपि मेधावी जडवल लोकाचरित. एखादा ज्ञानसंपन्न महात्मा आहे किंवा एखादा मेधावी आहे, त्याने काय करावं? जड बुद्धीच्या माणसाप्रमाणे या 2 प्रसंगामध्ये वागलं पाहिजे. जड बुद्धीचा मनुष्य असतो कसा, दिसतो कसा, राहतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा पाहायचं असेल तर त्याच्याकरता भागवतातलं जड भरतांचे चरित्र पहा. जड भरत हे काही बुद्धीने जड नव्हते, पण त्यांनी जडत्व स्वीकारलेलं होतं. मागच्या 2 जन्मांचा अनुभव गाठी असल्यामुळं त्यांनी ठरवून हे जडत्व स्वीकारलेलं होतं. हे जड भरत होते कसे? जड भरतांचं थोडंसं चरित्र आपण जर भागवतात पाहिलं तर काही चरित्रकारांनी वर्णन केलं. म्हणे ज्यावेळी हे जडभरत जन्माला आले त्यावेळी बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याकडं ते बाळ स्वस्थ आहे का नाही, त्याची सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय योग्य आहेत का नाही, व्यवस्थित आहेत का नाही पाहण्याकरता काही परीक्षा केल्या जायच्या. बाळ जन्माला आलं, त्याची दृष्टी चांगली आहे का नाही हे पाहण्याकरता एखादा चमकदार पदार्थ घ्यायचा, वस्तू घ्यायची, त्याच्या डोळ्यासमोर इकडे इकडे फिरवायची. जिकडे ती वस्तू जाईल तिकडे त्याने डोळे फिरवले, समजायचं हां याची दृष्टी, डोळे चांगले आहेत. मग याचे कान तपासायचे, कान कसे आहेत, याला ऐकू येतं का नाही. मग काय करायचं? ज्या खोलीत ते बाळ आहे त्या खोलीच्या वेगवेगळ्या भागात जायचं, कधी उजव्या कोपऱ्यात, कधी डाव्या कोपऱ्यात. तिथं जाऊन टाळी वाजवायची, एखादा आवाज करायचा. त्या आवाजाच्या दिशेने जर तो बाळ बघायला लागलं तर मग समजायचं कान चांगले आहेत. मग आता स्पर्श कसा आहे पाहायचा. मग त्याच्या पायाला गुदगुल्या केल्या जायच्या. गुदगुल्या केल्यानंतर लगेच त्यांनी जर पाय जवळ लांब केला, हां बाबा बाळ स्वस्थ आहे. जुन्या काळी या परीक्षा केल्या जायच्या, आजकाल करायची गरज नाही महाराज. डॉक्टर लोक बाळ जन्माला आल्याला सांगतात बाळ कसं आहे. अरे काही तर जन्माला यायच्या आधीच सांगतात तुमचं बाळ व्यवस्थित आहे बरं का. कुठं आहे? पोटात आहे, अजून व्यवस्थित आहे. प्रगत तंत्रज्ञान असल्यामुळे आता या परीक्षा करणं सगळ्यांनी सोडून दिलं, पण जुन्या काळी केल्या जायच्या. जडभरतांच्या बाबतीत या सगळ्या परीक्षा केल्या. कोणत्याही परीक्षेला ते प्रतिसाद देत नव्हते. डोळ्यासमोर चमकदार पदार्थ, वस्तू इकडे तिकडे नेली, डोळे हलवले नाही. कान तपासाय करता इकडे तिकडे जाऊन टाळी वाजवली, मान हलवली नाही. पायाला गुदगुल्या करून पाहिलं, स्पर्श करून पाहिला, पाय जवळ नाही लांब नाही. वडिलांच्या लक्षात आलं, म्हणे इतर मुलं वेगळी आणि हा वेगळा. या जडभरतांच्या वडिलांना आधी 9 मुलं होती आणि त्याच्यानंतर हे जडभरत आणि त्यांची एक बहीण झाली. म्हणे इतर 9 सगळे विद्वान, पण हा मात्र तसा नाही, तसा नाही. मग आता काय करायचं? आपल्याकडे म्हणे माता शत्रू पिता वैरी येन बालून पाठिता. मुलाला न शिकवणारी आई आणि वडील हे त्याचे खरे पहिले शत्रू असतात. म्हणे आपण त्याला शिकवलं पाहिजे.
शिकवायचं. आता शिकवण्याकरता काय जुनी पद्धत होती महाराज, काही काळ पहिले जाऊ दिला जायचा, 8व्या वर्षी मुंज केली जायची आणि मग त्याच्यानंतर त्याला वेदाध्ययनाकरता पाठवलं जायचं. मग आता मुंज झाल्यानंतर त्यांना गायत्री मंत्र शिकवायला वडिलांनी सुरुवात केला. 24 अक्षराचा गायत्री मंत्र पाठ करायला त्यांना 2 ऋतूंचा म्हणजे चातुर्मासाचा 4 महिन्याचा काळ गेला, तरी सुद्धा मंत्र पाठ झाला नाही. वडिलांच्या लक्षात आलं हा काही विद्याभ्यासाच्या कामाचा नाही. मग काय, याला घर कामाला लावा. मग घरातली कामं त्यांना सांगितली जायला लागली. हळूहळू जडभरत मोठे झाले. काही जणांनी गमतीनं असा चरित्रभाग रंगवला. ते म्हणाले एकदा जडभरतांच्या वहिनीला वाटलं म्हणे आपल्या अंगणामध्ये एखादं फुलाचं रोप लावावं, कारण फुलं कधी मिळतात कधी मिळत नाहीत, कधी देवपूजेला फुलं असतात कधी नसतात. म्हणजे आपल्याच दारात जर झाड असेल तर आपल्याला फुलं तोडून लगेच ते लावता येतील, वाहता येतील, त्याचा उपयोग करता येईल. म्हणे आपण इथंच झाड लावावं. म्हणून त्यांनी सांगितलं जडभरतांना, भाऊजी म्हणे इथे थोडं अंगणामध्ये मला रोप लावायचं आहे, खड्डा खणा बरं का. कधी सांगितलं? सकाळी. सकाळी सांगितलं आणि मग ती माय माऊली आपल्या कामाला लागली. जडभरत सकाळी खणायला त्यांनी खड्डा सुरू केला महाराज. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाली तरी खड्डा खणणं चालूच. भला मोठा खड्डा. आता तिथं विहीर झाली महाराज, पाणी लागलं खाली. भावजाईच्या लक्षात आलं आपण सकाळी यांना सांगितलं होतं, काय करतात बघावं. येऊन पाहते तर काय भली मोठी विहीर झाली. अहो म्हणे एवढा खड्डा खणायचा नाही, मग थोडा पाहिजे होता. रोप लावायला लागतं किती, 20-1.5 खड्डा. म्हणे बुजवून टाका बुजवून टाका. म्हणलं ह्यांनी सगळाच बुजवला. खड्डा खणा म्हणलं पाणी लागेपर्यंत, बुजवा म्हणला सगळाच बुजवला. याला जड बुद्धीचा म्हणतात. असं सांगतात जड भरत जर जेवायला बसले तर जड भरताना थोड्या वेळाने सांगावं लागायचं, भरता तुमचं पोट भरलंय, उठा आता उठा, सांगावं लागायचं. आपल्याही पंक्तीत असे बरेच जड भरत बसलेले असतात, त्यांना सांगावं लागतं बाबांनो चला आता पुढची पंगत आहे, उठा उठा. बुद्धीनं जड. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुका म्हणे सी दगड बरे वातावेत अशी ज्यांची बुद्धी असते त्यांना जड बुद्धीचा म्हणायचं. हा जड बुद्धीचा कसा वागतो तसं बघा. कोणी मेधावी, ज्यांना बुद्धी काही दिलेली आहे त्यांनी, ज्ञानवान जो ज्ञानसंपन्न आहे त्यांनी कोणत्या प्रसंगामध्ये दुसरा प्रसंग सांगितला, ना पृष्ठा कश्चिन ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः. ज्या मार्गानं विचारलं पाहिजे त्या मार्गाने विचारलं नसेल तर. प्रश्न विचारण्याचा एक मार्ग आहे, एक पद्धत आहे महाराज. त्या पद्धतीनं कोणी प्रश्न विचारला असेल तर पुढच्याची पूर्ण जबाबदारी असते त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. पण त्या पद्धतीनं त्या मार्गाने त्याने जर प्रश्न विचारला नसेल, शास्त्र सांगतं आपली जबाबदारी नाही. आपण कसं वागावं, जडबल्लू काचरे, जडबुद्धीच्या माणसाप्रमाणे मला काही कळतच नाही अशा भावात तिथून निघून जावं. प्रश्न विचारताना काय काय असायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारत असताना आपण ज्याला प्रश्न विचारत आहोत आपण त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे. का श्रेष्ठ समजायचं? कारण आपल्याकडं असं आहे महाराज, ज्याच्याकडं अधिक ज्ञान असतं त्याला आपण मोठं मानतो. मग आपण एखाद्या विषयी प्रश्न विचारतो आहोत, त्या विषयीचं ज्ञान आपल्याकडं नाही. मग आपण एखाद्याकडे जाऊन प्रश्न विचारतो म्हणजे आपल्याला निश्चित खात्रीने हे माहिती आहे यांच्याकडे हे ज्ञान आहे, आपल्याकडे जे नाही ते त्यांच्याकडे आहे. मग त्यांच्याकडे आहे म्हटल्यानंतर आपल्यापेक्षा ते मोठे झाले. मग म्हणून त्यांना मोठं माना. एक, त्यांच्याविषयी अंतःकरणात आदर व्हावा बाळगा. 2, अंगामध्ये नम्रता, स्वरामध्ये मृदुता आणि प्रश्न विचारताना जी भाषा लागते ती भाषा ही विनंतीवजा असावी लागते. 5 गोष्टी सांभाळून विचारणं न्याय्य मार्गानं झालं. यापैकी एखादी गोष्ट टाळून जर कोणी विचारत असेल उत्तर द्यायची आपली जबाबदारी नाही. कोणी म्हणेल महाराज एवढं सगळं सांभाळून प्रश्न विचारणं, आजपर्यंत आम्ही अनेकांना प्रश्न विचारले पण हा विचारही कधी आम्हाला कळाला नाही, कोणी सांगितलं नाही. आणि एवढं सगळं एकत्रित करून सगळं सांभाळून प्रश्न विचारतात कसं? एक प्रश्न विचारून दाखवा. माझी गरज नाही महाराज, आपण संत वाङ्मय काढा. तुकाराम महाराजांनी संतांना जसा प्रश्न विचारला तसा विचार ना. कायमी उद्धार पावेना, संत जना
मांदियाळी समोर उभे आहेत. अगदी मध्यभागी निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला ज्ञानोबा आहे, त्यांच्या डाव्या बाजूला सोपन काका, त्यांच्या डाव्या बाजूला मुक्ताई, त्यांच्या डाव्या बाजूला जनाबाई बसलेली आहे. आणि इकडं निवृत्तीनाथ महाराजांच्या उजव्या बाजूला नामदेवराय आहे, त्यांच्या बाजूला सावतोबार आहे, त्यांच्या बाजूला चोखोबार आहे. ही सगळी मंडळी, गोरोबा काका, ही सगळी संतांची मांदियाळी समोर बसलेली आहे. या सगळ्या मांदियाळी समोर तुकाराम महाराज उभे. कसे उभे? त्यांनी हात जोडलेले आहेत, कमरेतून थोडेसे वाकलेले तुकाराम महाराज. आपली नजर त्यांनी संतांच्या चरणावरती टेकवलेली आहे. संतांविषयीचा पराकोटीचा आदरभाव प्रगट करत, अंगामध्ये नम्रता ती प्रगट करत, व्यक्त करत, स्वरामध्ये मृदुता ठेवत महाराजांनी विनंती वजा भाषेमध्ये त्यांना प्रश्न केला. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय माझा उद्धार होईल, काय माझ्यावरती देव कृपा करेल, तुम्ही मला हे सांगा. तुकाराम महाराज संत मंडळी आपल्या सगळ्या सद्गुरूंना, संतांना ज्या भाषेमध्ये ज्या पद्धतीने विचारतात, हे न्याय मार्गाने विचारणं झालं. पण याच्या विरुद्ध एखाद्याने प्रश्न विचारला. प्रश्न विचारत असताना ज्याला विचारतो त्याच्याविषयी आदरभाव नाही, अंगामध्ये नम्रता नाही, स्वरामध्ये मृदुता नाही, त्याच्यानंतर विनंतीवजा भाषा नाही, त्याला विचारतो त्याला श्रेष्ठ समजत नसेल, उत्तर द्यायचं नाही. जडवल्लोकाचरे, जडबुद्धीच्या माणसाप्रमाणे वागायचं, तिथून निघून जायचं. आणि पहिला प्रसंग सांगितला, ना पृष्ठः कश्यचिन मृयात. एखाद्यानं आपल्याला विचारलंच नाही, मग काय करावं? मग तर अजिबात न सांगता तिथून निघून जावं. आपण त्या गावचेच नाही आहोत अशा भावातून तिथून निघून गेलं पाहिजे. मग हा जर नियम असेल तर शंका अशी आहे, हा नियम तुकाराम महाराजांना ठाऊक होता का नाही? नाही म्हणण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही. कारण मी तुकाराम महाराजांची जी अभंग गाथा आहे त्याचं पारायण केलं, त्याचं चिंतन केलं, रोज त्या महाराजांच्या अभंगांवरती सगळीकडे जाऊन प्रवचन कीर्तन करत असतो. मी म्हणायचं तुकाराम महाराजांना हा नियम माहिती ना, अरे हे धाडस माझ्यात नाही. तुकाराम महाराज काही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य प्रतिभेचे नाहीत. वेदाचा तो अर्थ आमासी ठावा, 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 वेदाचा तो अर्थ आमासी मासीच ठावा, येरानी इतरांनी वाहवा बारमाथा. छाती ठोकपणे तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा अर्थ काय आम्हाला माहिती आहे. काळ सामान्य नाही महाराज, आज उठून कोणी हे बोलू शकतो. पण तुकाराम महाराज ज्यावेळी या मृत्यूलोकामध्ये अस्तित्वात होते त्यावेळी एवढं मोठं विधान करायला फार मोठं धाडस लागायचं, फार मोठं धाडस. वेदाचा अर्थ आम्हाला. बरं, तुकाराम महाराजांना काही जणांनी ऐकल्यानंतर भेट घेऊन म्हटलं, महाराज तुम्ही म्हणता वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, आमचं म्हणणं काही नाही, तुमचा तो अधिकार आहे मान्य, पण तुमच्या या चरणामध्ये बदल सुचवायचा आहे, तेवढा बदल तुम्ही करा आणि मग छातीठोकपणे जगासमोर हे विधान मांडा. काय बदल म्हणे, काय बदल करायचा? त्यांनी सांगितलं, काही नाही महाराज, फक्त चकार काढा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, च काढून टाका ना तेवढा. कारण च ठेवल्यामुळे झालं काय, तुम्हालाच अर्थ कळतो, इतरांना कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. मग च काढून टाका. आम्हाला कळतो म्हणा, आम्हाला कळतो, तुम्हाला कळतो, यांना कळतो, असं होईल ना अर्थ? महाराज म्हणाले नाही, चकार सुद्धा, चकार सोडा, मी जी रचना केली, जो अभंग जसा लिहिला त्याच्यातला अनुस्वार सुद्धा मी बदलायला तयार नाही, बदलणार नाही, बदलणार नाही. आता हे त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर काही जणांनी धर्माधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन तक्रार केली म्हणे, हे तुकाराम महाराज, आता आपण तुकाराम महाराज म्हणायचं कारण आपली वाणी धजावत नाही त्यांना आरजारी बोलायला. त्यांनी म्हणे जगाला छाती ठोकपणे सांगितलं, वेदाचा अर्थ आम्हालाच कळतो, इतरांना कळत नाही. अरे यांनी वेद कधी पाहिले?
कधी ऐकले, कधी कंठस्थ केलं. म्हणे हे असं सांगायला लागलं, म्हणे काहीतरी त्यांना दंड करा. काय दंड करा? म्हणे सांगा त्यांना कवित्व बंद करा, अभंग करायचे नाहीत, कीर्तन करायची नाहीत. त्याने लगेच पत्र दिलं गावच्या पाटलाला. पाटलाकडे पत्र आलं. पाटलाने पत्र घेतलं. तुकाराम महाराजांना सांगितलं, म्हणे बघा पत्र आलंय, आतापासून अभंग करायचे नाहीत. नाही करणार. कीर्तन करायची नाहीत. तुकाराम महाराज म्हणायला लागले नाही करणार. म्हणे मी जर नाही कीर्तन केलं तर माझं काही बिघडणार थोडंच आहे. कीर्तन नाही केलं तर आजकालच्या कलियुगातल्या कीर्तनकाराचं बिघडतं महाराज. तुकाराम महाराजांचं काही बिघडत नाही. तुकाराम महाराजांचं बिघडत नाही. महाराज म्हणायला लागले नाही कीर्तन नाही, काही हरकत नाही. म्हणे कीर्तन झाल्यावर आम्हाला नारळ पाकिट सोडा कोणी नारळ सुद्धा देत नाहीत. काय करायचं? म्हणे नाही करत कीर्तन. सांगून टाकलं नाही करत. दिली आज्ञा, मान्य केली. पण झालं काय? महाराजांनी अभंग बंद केली, कीर्तन बंद केली. पण आधीच्या ज्या रचना होत्या, ज्या जनमानसावरच्या मनावरती ठसून बसलेल्या होत्या, त्याचा उच्चारण सगळी गावातली मंडळी, भक्त मंडळी करायला लागली. पुन्हा ज्यावेळी रामेश्वर भट आले त्यावेळी ते धर्माधिकारी पदावरती होते. त्यांना परत सांगितलं, म्हणे अहो नवीन यांनी रचना केली नाही आपण आज्ञा केल्यापासून, पण जुन्या आहेत ना ते बुडवायला सांगा. ते बुडवायला सांगा. तुकाराम महाराजांना आज्ञा केली. तुकाराम महाराजांनी जड अंतकरणाने ती सगळी गाथा घेतली, इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवली. पुढं काय झालं आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे. लिहिलेली अभंग गाथा महाराजांना बुडवायची वेळ आली. कशामुळं? एका चकारामुळं. एक चकार काढला असता त्यांना ही इंद्राणीत सगळ्या वाह्या बुडवायची वेळ आली नसते. महाराज म्हणाले नाही काढणार. आम्हासीच म्हणजे आम्हासीच ठेवा. काही जणांनी प्रश्न केला, महाराज अहो तुम्हालाच वेदाचा अर्थ कळतो, आम्हाला कळत नाही. आम्ही आयुष्य घातलं ना वेद पठण करण्यामध्ये. वेद आम्ही घोगतो. कुठल्याही वेदातली कुठलीही ऋचा, कुठलाही मंत्र, कुठलाही ब्राह्मण कधीही विचारा म्हणे आम्ही सांगतो. अगदी रात्री झोपलेले असताना हलवून आम्हाला उठवून विचारा, इथून सुरुवात आहे रुचेची, श्लोकाची, सांग पुढं काय, लगेच आम्ही म्हणून दाखवतो. आम्हाला वेद कळाला नाही. महाराज म्हणाले कळाला का? मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे होय. काय प्रश्न? म्हणे एवढा मोठा वेद आहे, या वेदाला काय सांगायचंय? एका वाक्यात सांगायचं. तात्पर्य एका वाक्यात सांगा. मंडळी म्हणाले आम्हाला थोडा वेळ द्या ना. महाराज म्हणाले घ्या ना, पाहिजे तेवढा वेळ घ्या. किती पाहिजे? महिनाभराचा, 2 महिन्याचा, 3 महिने, पाहिजे तेवढा वेळ घ्या. 2-3 महिन्याचा वेळ घेतला आणि वेळ घेऊन जावळी सगळ्यांनी अनेक वेळेला चर्चासत्र भरवली आणि अरे विचार करायला लागली याचा एका वाक्यात काय अर्थ सांगायचा, शक्य तरी आहे का? आपल्याकडं काही सूत्रग्रंथ आहेत. त्या सूत्रग्रंथाचं हे वैशिष्ट्य आहे महाराज. सूत्र असतं कसं, अतिशय कमी अक्षर असतात पण अर्थ मात्र फार खोल असतो. म्हणे अशा सूत्ररूपानं त्यांना ते सांगितलं पाहिजे. हे तर आपल्याला सांगता येत नाही. काय करा? काही जणांनी मधला मार्ग काढला. ते म्हणाले एक करू आपण तुकाराम महाराजांकडे जाऊन त्यांना म्हणू आम्हाला हे येत नाही, आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही सांगू शकत असाल तर तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ, तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही आम्ही बरोबरच. ही मंडळी आली महाराजांना म्हणायला लागली, महाराज म्हणे आम्हाला वेद काय बोलतो एका वाक्यात सांगता येत नाही, तुम्हाला येतं का? महाराज म्हणाले येतं ना. वेद अनंत बोलेला साधिला विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे किंवा नाम गावे. महाराजांनी सांगितलं बाबा वेद अनंत बोलतो, अनंता वै वेदा, अनंत मुखाने बोलणारा हा वेद. पण त्याला सांगायचंय काय? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. बस भगवंताला पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे आणि निष्ठेनं त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, एवढंच वेदाला सांगायचं. मग मला सांगा, ज्यांना वेद काय बोलतो हे कळतं त्यांना हा सामान्य नियम माहीत नसेल? निश्चित माहीत असायला पाहिजे. मग माहीत असताना त्या नियमाच्या, त्या सिद्धांताच्या विरुद्ध आचरण तुकाराम महाराज करतात कसं? संगती लावायची कशी? संगती लावत असताना याच्याकरता अभंगाची थोडीशी भूमिका पाहावी लागते. झालं काय, एक साधक तुकाराम महाराजांच्या राहत्या गावी गेला.
गेला तो मनामध्ये एक प्रश्न घेऊन गेला. आता सामान्यपणे मनामध्ये प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो घेऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांकडे जाण्याची गरज काय? सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, तो एक साधक होता आणि त्याला कुठला प्रश्न कुठं जाऊन विचारलं पाहिजे याचं ज्ञान होतं. ढोबळमानाने प्रश्नाचे प्रकार करायचे झाले तर दोन होतात, एक सांसारिक प्रापंचिक प्रश्न आणि दुसरे पारमार्थिक. आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जर सांसारिक प्रश्न असतील, सांसारिक एखाद्या श्रेष्ठ जीवाकडे जावं, त्यांच्यासमोर मांडावा, उत्तर मिळतं. पारमार्थिक असेल, पारमार्थिकाकडे जावे, त्याच्यासमोर जाऊन प्रश्न मांडावा, लगेच उत्तर मिळतं. पण आपल्यासारख्यांना सवय वाईट असते. ते करतात काय, सांसारिक प्रश्न विचारतात पारमार्थिकाला आणि पारमार्थिक प्रश्न विचारतात सांसारिकाला. उत्तर मिळेल का? नाही. अनेक वेळेला होतं काय, मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, जगात देव आहे का नाही? इतरांच्या नाही महाराज, जो भगवंताची भक्ती करतो, नामस्मरण करतो, अशाच एखाद्या सकाम भक्ताच्या अंतःकरणात देव आहे का नाही कधी प्रश्न निर्माण होतो. ज्यावेळी तो पाहतो, म्हणे गेली आयुष्याची 40 वर्ष 45 वर्ष आपण भगवंताची सेवा केली, भक्ती केली, पूजा केली, अर्चा केली, नामस्मरण केलं, वारी केली, आणि एवढं करून आपल्याला मिळालं काय बाबा? घरातलं काही दुःख गेलंच नाही ना. अजूनही मुलीचं लग्न नाही, अजूनही मुलाला नोकरी नाही, अजूनही घरातल्या आईवडिलांचा आजार कमी नाही, अजूनही घरातलं दारिद्र्य गेलं नाही. या जगात देव आहे का नाही? अरे या गावात माझ्या एवढा मोठा भक्त नाही, भक्ताच्याच वाट्याला जर हे येत असेल तर देवाची भक्ती करावी का नाही? देव आहे का नाही जगात? प्रश्न निर्माण होतो. मग आता प्रश्नाचं उत्तर मिळवायचं, गेलं कुठं पाहिजे? पारमार्थिक प्रश्न आहे, पारमार्थिक माणसाकडे गेलं पाहिजे. पण ह्या जातो सांसारिकाकडे. घर सोडतो आणि घर सोडल्यानंतर बाजारात येतो, एखाद्या किराणा मालाच्या दुकानात येतो आणि त्या गर्दीत दोन खुपसून तिथल्या सावकारांना विचारतो, सावकार अहो देव आहे का? त्या सावकारांना वाटतं देव म्हणजे त्या दुकानातली वस्तू आहे. ते दुकानात इकडं तिकडं बघतात, म्हणतात माझ्या दुकानात नाही, पुढच्या बघ बरं. अरे देव काय बाजारातली वस्तू आहे? कुठला प्रश्न कुठा विचारला पाहिजे? देव आहे का नाही? सामान्य जीवाला नाही. तुकाराम महाराजांनी विचारा, देव आहे, 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 जवळी अमातर पाही, जवळी अमातर पाही, जवळी अमातर पाही, जवळी आहे, देव आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला द्विरुक्तीने सांगितलं. महाराज म्हणतात देव आहे बाबांनो, देव आहे. कुठं आहे महाराज? कुठं आहे म्हणून महाराजांनी विचारलं. महाराज लगेच आपल्याला विचारतात कुठं नाही, सांग ना कुठं नाही देव? देव आहे, देव आहे, देव कुठं नाही देव, सांग ना. देव आहे सुकाळ देशी, सुकाळ देशी. सगळ्या देशात तो भर नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, हरिता ठाव नाही भरला घाला दाट हरी दिसे, भरला घाला दाट हरी दिसे, भरला घाला दाट हरी दिसे, देवा पाट हरी हवै
जळी स्थळी काष्टी पाषाणी तो परमात्माच भरून आहे. एकदा झालं काय, एकदा एका आपल्या गुरुनी आपल्या विद्यार्थ्यांना हा सिद्धांत सांगितला. म्हणे बाबांनो, सगळ्यात मोठा सिद्धांत तुम्हाला सांगतो, या जगाच्या कणाकणामध्ये परमात्मा व्याप्त आहे. सगळीकडे त्याची व्याप्ती आहे, तो सगळीकडे भरून आहे. सिद्धांत सांगितला, अणोरणीयान महतो महियान. तो अणुपेक्षा अणु आणि महान गोष्टीपेक्षा महान म्हणजे मोठ्यापेक्षा मोठा असा आहे, असं त्याचं स्वरूप आहे. हा सिद्धांत सांगितला आणि सांगितलं, झालं बाळांनो, आजचा एवढाच आहे, तुमचा पाठ झाला, उठा. सगळे आनंदाने उठून गेले. आणि मग 8 दिवसाचा काळ गुरुजीने जाऊ दिला आणि 9व्या दिवशी एकदम सगळ्यांना येऊन बसल्या बसल्या ते म्हणायला लागले, म्हणे बाबांनो, मला परीक्षा घ्यायची तुमची. म्हणे अचानक परीक्षा? काल सांगितलं नाही का, नाही आम्ही अभ्यास केला असता. म्हणे असं नाही, अचानक परीक्षेला आपण तयार राहिलं पाहिजे. जो अचानकपणे आलेली परीक्षा द्यायला तयार असतो, समर्थ असतो, तोच खरा विद्यार्थी. म्हणून सगळी पूर्वसूचना द्यायची आणि मग वारंवार परीक्षा पुढे ढकलायची, तरी सुद्धा याची तयारी नसेल, तो काही विद्यार्थी नाही. तो विद्यार्थी नाही. कधीही रात्री जरी सांगितलं उद्या सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, लगेच तो तयार झाला पाहिजे. म्हणे काय परीक्षा? सगळे घाबरले. म्हणे गुरुजी, थोडीशे सोपंच विचारा बरं, फार अवघड विचार. म्हणे फार अवघड नाही, फार अवघड नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणे काय? हे बघा, इथं डालभर केळं आहेत. हो. म्हणे एकाने उठायचं आणि ते केळं एकेकाला द्यायचं, सगळ्याला एक 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 केळं दिलं. म्हणे काय करायचं गुरुजी? परीक्षा काय? म्हणे त्यांनी सांगितलं, काही नाही, हे एक केळं जे ज्याच्या हातात आलेलं आहे त्यांनी जायचं आणि अशा ठिकाणी जाऊन खायचं का जिथं त्याला पाहणारं कोणीही नसेल. एवढीच परीक्षा, जा म्हणे. सगळे आनंदाने उठले. महाराज, हातात केळं मिळालं, खायला मिळालं. जे पळाले, कोणी कुठं जाऊन केळं खाऊन आलं. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी विचारलं, म्हणे काय रे बाबांनो, सांगा कोणी कुठं जाऊन केळं खाल्लं? एक जण म्हणाला, गुरुजी, म्हणे बघा, हा जो डोंगर दिसतो ना, त्याच्या पलीकडच्या डोंगराच्या अगदी आत कपारीत जाऊन मी केळं खाल्लं. दुसऱ्याला सांगितलं, गुरुजी, म्हणे हा लांब उंच असा झाड दिसतो ना, वृक्ष दिसतो ना, त्याच्या टोकावरती बसून मी खाल्लं. एक जण म्हणाला, म्हणे मी इथून 10 किलोमीटर लांब गेलो, म्हणे तिथं निर्जन ठिकाणी जाऊन केळं खाल्लं. एक तर म्हणाला, मी कुठेही गेलो नाही गुरुजी, यांना सगळ्याला बाहेर जाऊ दिलं, माझ्या खोलीत गेलो, म्हणे अंगावर पांघरून घेतलं ना आत बसून खाल्लं. याच्याही पुढचा एक जण म्हणाला, तो तर म्हणाला, हा खोलीत तरी गेला गुरुजी, मी कुठंच गेलो नाही, म्हणे इथंच बसून होतो. हे सगळे गेल्या म्हणे तुमच्याच व्यासपीठाच्या खाली बसून खाल्लं. बघा, साल अजून पडू नये. सगळ्यांनी सांगितलं, कोणी कुठं खाल्लं. एक आला, त्याने ते केळं हातात दिलं, रडायला लागला. म्हणे गुरुजी, मी हे केळं नाही खाऊ शकलो. काय झालं बाळा? म्हणे तुला असं ठिकाण मिळालं नाही? तुला वाटलं का जिकडे मी जाईल तिकडे कोणीतरी आधीच एखादा विद्यार्थी आपला मित्र जाऊन बसला असेल? नाही म्हणे, मी अनेक ठिकाणी अशा ठिकाणी गेलो का जिथं मला कोणीही पाहणारं नव्हतं. पण प्रत्येक वेळेला केळ हातात घेऊन त्याची साल काढत असताना मनामध्ये विचार यायला लागला, अरे इथं पाहणारा एखादा जीवजंतू नसेल, पण माझा देव तरी पाहत असेल. कारण स्वरूप काय सांगितलं, कणाकणामध्ये तो व्याप्त आहे, तो पाहत असेल ना, म्हणून मला हे केळ खाता आलं नाही. गुरुजीने उठून त्याला अगदी कडकडून आलिंगन दिलं. म्हणे बाळा, मी काय शिकवलं हे तुला आणि केवळ तुला कळालं. पारमार्थिक प्रश्न असेल पारमार्थिकाकडे विचारलं पाहिजे आणि सांसारिक प्रश्न असेल सांसारिकाकडे. पण माणसं अगदी विरुद्ध करतात. पारमार्थिक प्रश्न सांसारिकाकडे, सांसारिक प्रश्न पारमार्थिकाकडे. माझ्यासारख्याकडे महाराज लोकांकडे यायचं आणि काहीतरी सांसारिक प्रश्न विचारायचा. अरे मी काय सांगू, एक 10-12 वर्षाखालची गोष्ट आहे. ज्यावेळी माझं लग्न झालेलं नव्हतं, असंच आपल्यासमोर कीर्तन केलं, तसं एका गावी कीर्तन केल्यानंतर काय श्रोत्यांना समज निर्माण होतो माहिती नाही. त्यांना वाटतं कीर्तन करायला सगळंच कळतं. सगळं कळत असतं का कुठं? सगळं सगळ्याला कळत नसतं. सगळं केवळ आणि केवळ दोघांना कळतं, एक संतांना आणि दुसरं देवाला. त्यातही तारतम्याने विचार केला असताना ब्रह्मसूत्रामध्ये विचार आला, त्या दोघांमध्ये सुद्धा एक सर्वज्ञ आहे आणि एक सर्ववेत्ता आहे. कोण सर्वज्ञ आणि कोण सर्ववेत्ता? ज्याला सगळ्या गोष्टीचं सामान्य ज्ञान असतं तो सर्वज्ञ असतो आणि हा सर्वज्ञ परमात्मा आहे. पण ज्याला सगळ्याच गोष्टीचं विशेष ज्ञान असतं त्याला सर्ववेत्ता म्हणतात आणि हे मात्र संत असतात. सगळंच कळतं त्यांना वाटलं. कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे आले आणि त्या माऊलीने मला म्हटलं, महाराज मला एक प्रश्न आहे, विचारू का? मी म्हटलं, बाई काय अवघड आहे का? काही आधीच विचारा. म्हणे मला एकदम सांगता येणार नाही. मला वाटलं माझ्या चिंतनावर काही त्यांना शंका आली, काही माझं चुकलं का, काय झालं? ते म्हणाले, नाही महाराज, तुमचं अभंगात कीर्तन चालू होतं, काय तुमची बडबड झाली मला माहिती नाही, तुमचं सुरू झाल्यापासून जे झोप लागली म्हणताल ते शेवटी टाळा वाजल्यावरच जाग आली बघा. म्हटलं धन्यवाद, एवढे उपकार केले बाई, फार बरं झालं. मग म्हणे प्रश्न काय तुमचा? त्यांनी सांगितलं, काही नाही महाराज, म्हणे माझ्या मुलाला मुलगी मिळेल का एवढं सांगा, माझ्या मुलाचं लग्न होईल का? मी म्हटलं, बाई पहिले माझं तर होऊ दे.
माझं झाल्यावर तुझ्या मुलाचं मलाच अनुभव नाही, मी तुला काय सांगू? कुठं जाऊन काय विचारलं पाहिजे कळालं पाहिजे. या साधकाला उत्तम रीतीने कळत होतं. शिवाय श्रुती मातेनं सांगितलं तद्विज्ञानार्थ सगुरुम अविगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. तत्विज्ञानार्थ त्याला जाणण्याकरता, तत्पदलक्ष जे ब्रह्म त्याला जाणण्याकरता म्हणा, किंवा आपल्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी शंका आहे त्याच्याविषयी जाणण्याकरता काय करा, सगुरुम एवाविगच्छेत, सद्गुरूंकडे जा. बरं तिथं जाऊन काय करायचं, कसं जायचं, कोणत्या सद्गुरूंकडे जायचं, सगळा निर्देश आपल्याला शास्त्रामध्ये दिसून येतो. गुरु कसे असावेत, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ज्यांचं वेदाचं अध्ययन झालेलं आहे असे असावेत. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न असणारे असतात असे असावेत. बरं त्यांच्याकडे कसं जावं, समित पाणी, त्यांना समर्पण करण्याकरता काहीतरी घेऊन जावं, त्या सद्गुरूंकडे जावं. बरं तिथे गेल्यानंतर काय करावं, आपण गीता काढा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. काय केलं पाहिजे, तद्विधी ते जाणण्याकरता काय करा, सद्गुरुम एव अभिगच्छेत, सद्गुरूंकडे संतांकडे जा. तिथं जाऊन काय करा, प्रणिपात सेवया, सेवा करा. त्याच्यानंतर काय करा, मग त्यांच्यासमोर प्रश्न विचारा. प्रश्न पहिल्यांदा प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, नमस्कार करा, प्रश्न करा आणि उत्तर मिळेपर्यंत सेवा करा. हे केलं पाहिजे. भगवंतानी क्रम लावला, पण ज्ञानोबरांनी थोडासा क्रम बदलला. ज्ञानोबराय म्हणतात आपण एखादा प्रश्न घेऊन संतांकडे सद्गुरूंकडे गेलो ना, त्यांना नमस्कार करा, मान्य. नमस्कार केल्यानंतर लगेच प्रश्न विचारायचं नाही. तनुमनुजीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावी, नमस्कार करायचा, त्यांची सेवा करायची. आणि सेवेनं ते संतुष्ट झाल्यानंतर मग अपेक्षित आपले तेही पुसतील सांगिले, जेडे अंतःकरण बोधले संकल्पा नाही, मग प्रश्न विचारायचा. 2 क्रम आपल्याला दिसतात. पहिल्यांदा नमस्कार, प्रश्न, सेवा. भगवंतांनी सांगितलं, ज्ञानोबराय सांगतात नमस्कार, सेवा, प्रश्न. काय करावं, कोणता मार्ग स्वीकारावा, मला विचाराल तर ज्ञानोबरांनी सांगितलंय तो स्वीकारा. देवानी जरी सांगितलेला असला बाजूला करा. का बरं, तेणीची पंथे चालो चे पंथे चालव जातात, न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरून आपण जाऊ तर कुठलीच अडचण आपल्याला येत नाही. म्हणून ज्ञानोबरांनी जे सांगितलं ते आपण करावं. या साधकाने केलं तेच. काय केलं, सरळ तुकाराम महाराजांकडे गेला, नमस्कार केला, त्यांची सेवा निमूटपणे त्यांनी केली. आणि एका दिवशी सेवेनं संतुष्ट झालेल्या तुकाराम महाराजांना त्यांनी पाहिलं. पाय धरून, चरण धरून महाराजांनी विचारलं, महाराज म्हणे माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो प्रश्न घेऊन मी आपल्याकडं आलेला आहे आणि मला त्याचं उत्तर हवं आहे. महाराज म्हणाले, काय प्रश्न आहे बाळा, काय प्रश्न आहे सांग, इतक्या दिवसापासून तू माझी सेवा केलीस, तुझ्या सेवेने मी संतुष्ट आहे. म्हणे प्रश्न काय, त्याने लगेच प्रश्न विचारला. म्हणे महाराज साधा प्रश्न आहे, काय, तुमचा विश्वास कुणावर आहे सांगा. महाराजांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर महाराज एकदम हसायला लागले. म्हणे बाबा, अरे एवढा साधा प्रश्न आणि त्याच्याकरता एवढे सायस केले, लगेच विचारायचं, लगेच सांगितलं असतं ना, लगेच सांगितलं असतं. असं म्हणून महाराजांनी उत्तर देण्याचा एकदम प्रयत्न केला, पण महाराजांनी स्वतःला थांबवलं. महाराज म्हणाले, असं आहे म्हणे, प्रश्न विचारणारा साधक आहे, प्रश्न साधा आहे, पण उत्तर मात्र साधं देऊन चालत नाही. अनेक वेळेला आपल्याकडून ही चूक होते. एखाद्याने प्रश्न केला, विशेषतः लहान मुलांनी प्रश्न केला, आपल्याला वाटतं त्याला काय सांगायचं, त्याला काय कळेल, मग काय, मग त्याला समजेल अशा भाषेत आपण त्याला सांगायला लागतो आणि काहीतरी चुकीचं सांगून ठेवतो. सामान्यपणे होतं काय, असा ज्यावेळी सप्ताह उत्सव कुठं चालू असतो त्यावेळी आपण घरातून संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या कीर्तनाला बाहेर पडत असतो. मग बाहेर पडताना लहान मुलं विचारतात, कुठं निघालात बाबा, कुठं निघालात आजोबा. मग आपण म्हणतो, बाळा कीर्तन आहे रे, कीर्तनाला जातो.
ते मूल म्हणतं कीर्तन म्हणजे काय. आपल्याला वाटतं आता याला काय सांगायचं, मग याला समजेल अशा भाषेत सांगा. अरे ते नाही का डमडम डमडम वाजतं ते कीर्तन. आता त्याला मृदंगही म्हणायचं नाही, पखवाजही म्हणायचं नाही, त्याला डमडम म्हणायचं. त्या मुलाच्या डोक्यात हे बसतं कीर्तन. काय कीर्तन? डमडम. मग जिथं डमडम वाजलं तिथं कीर्तन डोक्यातच बसून जातं. नाही, आपल्याला वाटतं त्याला अजून समजलं नाही, मोठं झाल्यावर कळेल, मोठं झाल्यावर कळेल. पण असं होतं महाराज, तो मोठा होतो, कीर्तनकार होतो, तरी त्याला कळत नाही कीर्तन म्हणजे. त्याला लहानपणी सांगितलं पाहिजे कीर्तन म्हणजे काय. कीर्तन म्हणजे बाबा संतांचा अभंग असतो, त्याच्यामध्ये विचार असतात. ते विचार श्रोत्यांसमोर सोपे करून सांगायचे, काही दृष्टांत, काही सिद्धांत, काही त्याला प्रमाण द्यायचं. आणि मग आपल्या हातात जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये ते सोपं करून सांगणं, पटवून सांगणं, याला कीर्तन म्हणतात. त्याचा अभंगाचं विवरण असतं. विवरण हे त्याला लहानपणी सांगितलं, मोठ्यापणी तो कीर्तनकार झाला तर अभंगावर तरी बोलेल. नाहीतर अशी गत आहे महाराज. काय सांगायचं तुम्हाला. काही लोकांनी, काही महाराज लोकांनी मला विनोदाने सांगितलं, म्हणे महाराज पंढरपूरला 2 महाराज लोकांच्या बायकांची गाठ पडली चंद्रभागा घाटावरती. घाटावरती गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर दोघींनी आपापल्या नवऱ्याचं कौतुक सुरू केलं. म्हणजे काय आमचे महाराज काय अभ्यास करतात, कोणताही अभंग द्या म्हणे 3 तास कीर्तन करतात. हो, कोणताही अभंग द्या 3 तास कीर्तन. दुसरी म्हणाले तुमचे काहीच नाहीत, आमचे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणे कोणताही अभंग द्या, हात न लावता 3 तास कीर्तन. अभंगाला हातही नाही, स्पर्शही नाही, शिवायचंही नाही, एकदा घ्यायचा बाजूला टाकून द्यायचं, शेवटीच 3 तास कीर्तन. त्याचे कीर्तन नाही. अभंगात काय विचार आहेत ते समोर आले पाहिजेत. अभंग तोच असतो. अनेक कीर्तनकार असतात, अनेक विचारवंत असतात, अनेकाच्या बुद्धीतून अनेक विचार त्याच्यातून प्रकटतात. मी तर म्हणतो जो अभंग एखाद्याने निवडला, त्या अभंगावर जर त्यांना सेवा करायची असेल तर त्यावेळी त्या संतांचा अभंग घेतला. आता मी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला, या अभंगातून मी काय सांगावं हे मी ठरवून चालत नाही, तुकाराम महाराजांनी ठरवलं पाहिजे, याच्या मुखातून हे बाहेर गेलं पाहिजे. एवढी साधना आपली घडली पाहिजे तर कीर्तन करण्यात अर्थ आहे. विचारतो साधा प्रश्न आहे, विचारणारा साधक आहे, पण उत्तर विचारपूर्वक दिलं गेलं पाहिजे. म्हणे विचारतो तुमचा विश्वास कोणावर. याला सांगायचं काय, माझा विश्वास दोघांवरती. तुझे पायी मज झालासी विश्वास, तुझे पायी देव आणि दुसरे संत. काय सांगायचं, कुणाचं नाव सांगायचं, देवाचं सांगायचं का संताचं. समजा मी सांगितलं माझा विश्वास देवावर आहे, काय होईल. हा याच्या सामान्य स्वभावानुसार लगेच देवावरती विश्वास ठेवेल. मी देवाचं दास्यत्व करायला लागलो, हा देवाचं दास्यत्व करायला लागेल. बरं इथेच थांबणार नाही. ज्या देवावरती विश्वास ठेवला, ज्याचं दास्यत्व केलं, त्याचं अनुकरण, अनुवर्तन, अनुसरण करण्याचा प्रयत्न हा करायला लागेल. आणि अनुकरण करायचं म्हटलं की तुमच्या माझ्यासारखा जीव, कुठलाही जीव प्रभू रामचंद्रावरती विश्वास ठेवणार नाही, मग भगवान श्रीकृष्णावरती विश्वास ठेवेल. का बरं, कारण दोघांचं चरित्र आपण पाहिलेलं आहे ना, अगदी विरुद्ध चरित्र. भगवान प्रभू रामचंद्र हे त्यागी, हा बाबा भोगी. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक वाणी, एक पत्नी, याला बहु लावावं लागतं. हो,
भगवंतानी एकच केली, शेवटपर्यंत सोडली नाही. आणि 16,108 केल्या. 8 वरच का गाडी थांबली, 9वी मिळाली नाही म्हणून. भगवान श्रीकृष्णासारखे भोग भोगायला मिळावेत म्हणून कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवेल, त्यांचं अनुकरण करेल. आपल्याला वाटतं तो भोगी. आपण दशमस्कंद पाहिल्यानंतर वाटतं एवढे भोग भगवंताने भोगले सगळे. भगवान भोगी आहेत? नाही बरं. तुकाराम महाराजांनी विचार, तुका म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. तुकाराम महाराज म्हणतात तो परमात्मा आपल्याला भोगी वाटतो पण भोगी नाही. तुका म्हणे नटधारी. नटधारी म्हणजे एखादा नट आहे. एखाद्या नाटकामध्ये त्याला राजाचं पात्र वठवावं लागतं. मग त्याला आपण मंचावरती पाहिलं तर तो राजासारखा वेश करून असतो. डोक्यावरती ते खोटं का असणार मुकुट असतं, गळ्यामध्ये अलंकार असतात, भरजरी वस्त्र असतात, बसायला सिंहासन असतं, सगळे लोक समोर आजूबाजूला उभे असतात, सगळे मुजरा नमस्कार करत असतात. त्या नटधारी पुरुषाचं नटाचं वागणं अगदी राजासारखं. तो राजासारखा चालतो, बोलतो, वागतो, सगळं करतो.
पण हळूच त्याला विचारा, बरं काय राजे साहेब, खरेच राजे आहात का तुम्ही? तो म्हणतो, कशाचं महाराज, सकाळी उठून पाणी मलाच भरावं लागतं. कशाचा राजा आलो मी? सगळा राजाचा भोग तो भोगताना दिसतो, पण मनानं तो त्याच्यापासून अलिप्त असतो. तसा हा परमात्मा दिसतो भोगात, पण असतो भोगांपासून अलिप्त. जेवी जळात पद्मपत्र, एखादं कमळाचं पान जसं पाण्यात राहतं पण पाण्यापासून अलिप्त राहतं, तसा हा परमात्मा दिसतो भोगात असलेला, पण भोगांपासून अलिप्त राहतो. महाराज म्हणायला लागले, त्याला सगळं जमल पण हे जमणार नाही, आणि हे न जमल्यामुळे त्याची अवनती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला सांगायचं नाही माझा विश्वास देवावरती. मग काय म्हणे, दुसरा एकच पर्याय सांगायचं, माझा विश्वास संतावरती. अभंगाच्या पहिल्या संताचे पायी हा माझा संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची माझे हित करे ते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. साधक गेला आणि महाराजांसमोर जाऊन प्रश्न त्यांनी मांडला. म्हणे, महाराज मला सांगा तुमचा विश्वास आहे तरी कोणावरती? महाराजांनी त्याला सांगायचं ठरवलं, देवाचं नाव सांगावं, पण लक्षात आलं नाही देवाचं नाव सांगितलं तर याची अवनती होईल. मग अशांचं नाव सांगितलं पाहिजे की ज्यांच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर, ज्यांचं दास्यत्व केल्यानंतर, ज्यांचं अनुकरण केल्यानंतर याचा उद्धार होईल. आणि असे कोण असतील तर संत महात्मे. म्हणून त्यांनी सांगितलं, संताची पायी हा माझा विश्वास. म्हणजे माझा विश्वास महाराज कोणावरती आहे? संतांवरती. संतांवरती माझा विश्वास. महाराजांनी सांगितलं काय? दोघांवरती विश्वास होता, एक देव आणि दुसरे संत. पण या दोघांपैकी एकावरती कालांतरानं महाराजांचा विश्वास निर्माण झाला आणि एकावरती मात्र जन्मजात होता. जन्मजात म्हणजे जन्माला आल्यापासून, आणि कालांतरानं म्हणजे काही गुण पाहिल्यानंतर मग नंतर निर्माण झाला. कुणावरती जन्मजात? जसं मुलाचा आईवरचा विश्वास हा जन्मजात असतो, जन्माला आल्यापासून नाही, जन्माला यायच्या आधीपासून, पोटात असल्यापासून. पण नंतर कालांतरानं त्याचा आजीवर, आजोबावर, वडिलावर, मावशीवर, काकावर, काकूवर सगळ्यावरती विश्वास निर्माण होतो, नंतर निर्माण होतो. पण पहिला विश्वास आईवरती. तसं पहिला विश्वास कुणावरती? जन्मजात विश्वास कुणावरती? संतांवरती. पण देवावरती मात्र कालांतरानं निर्माण झाला. कशावरून आपण हे म्हणतो? आपण आत्ताच प्रमाण पाहून आलो ना, तुझे पायी मज काय शब्द वापरला? झाला से विश्वास. देवा तुझ्या पायी विश्वास निर्माण झाला. कधी? बहुतावेळ भक्ताची काजा. देवा भक्ताचं काम करण्याकरता तू उतावीळ होतोस हे मी पाहिलं, आणि मग तुझ्या पायी विश्वास निर्माण झाला. गुण पाहिले आणि मग विश्वास निर्माण झाला. संतांचे गुण पाहून मग विश्वास निर्माण झाला नाही तुकाराम महाराजांचा. जन्मजात विश्वास, जन्माला यायच्या आधीपासून.
म्हणून त्यांनी सांगितलं संताची पायी हा माझा विश्वास. पण संतांचंच नाव का सांगितलं? सामान्य प्रश्न असा होता, त्या साधकाने जाऊन तुमचा विश्वास कुणावरती आहे हेच का विचारलं आणि त्याला संत पाय हेच उत्तर का दिलं? त्या साधकाने विचार केला, आपण कितीही प्रयास केले तरी या भव नदीतून आपण काही पार जाऊ शकणार नाही. मग काय करा? भव नदीतून पार होण्याकरता म्हणून जुन्या काळी काही उपाययोजना केल्या जायच्या. जुन्या काळी असे पूल जे बांधले जायचे ते पूल बांधलेले नव्हते. मग समजा एखाद्याला आईला तिराहून पहिली तिरावर असणाऱ्या गावाकडे जायचं असेल, गावात जायचं असेल तर काय केलं जायचं? पहिली पद्धत अशी होती महाराज, तिथे एखादी नौका असेल, नाव असेल तर त्या नावाड्याला 4 पैसे द्यायचे. तो त्या नावेत बसायचा आणि पलीकडे नेऊन तो सोडतो. पहिला प्रकार, पहिली पद्धत. पण समजा तिथं नाव नसेल तर दुसरी पद्धत काय? म्हणे दुसरी पद्धत अशी आहे, आपणच त्याच्यात नदीत प्रवेश करायचा आणि पलीकडे जायचं. म्हणे हे तर शक्य नाही, कारण नदी कुठं खोल असते कुठं उथळ असते माहिती नाही. मग त्याच्यापेक्षा सोपं म्हणे पलीकडच्या तीरावर ज्याला नदीचं ज्ञान पूर्ण आहे अशाला पाहायचं आणि त्याला विचारायचं, बाबा मला पलीकडे यायचंय, कसं येऊ सांगा. मग ते जसं सांगतील तसं मग आपण त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून पलीकडे जायचं. तो म्हणायला लागला, मला या संसार सागरातून बहुनदीतून पार करणारी एखादी नाव नाही सापडली. मग आपण एक करावं, दुसरी पद्धत आचरणात आणावी. काय करावं? पलीकडे पोचलेल्यांना विचारावं, तुम्ही पलीकडे गेलात, कसे गेलात, कुणावरती विश्वास ठेवून गेलात. मग त्यांनी ज्यांचं नाव सांगितलं त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवा, म्हणजे आपणही त्यांच्याप्रमाणे पलीकडे जाऊ. हा विचार मनात घेऊन हा साधक गेला आणि विचारायला लागला, तुमचा विश्वास कुणावर आहे? सामान्यतः संतांवरती हेच सांगणं अपेक्षित आहे, कारण आपण विश्वास ठेवतो कुणावर? 3 गुणांनी युक्त असेल त्याच्यावर. पहिला गुण सांगताना महाभारत बोलतं, सौहृदात सर्वभूतानां विश्वासो नाम जायते तथा सत्सु विशेषण विश्वासम कुरुते जनाः. जो निस्वार्थी प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. 1. दुसरा, जो भेददर्शी नसतो त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. 2. आणि तिसरा, जो हित करता असतो त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. विठ्ठल जो निस्वार्थी प्रेम करतो त्याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. आईवरती विश्वास असतो. का बरं? कारण करी लाभाविणे प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता ती आपल्यावरती प्रेम करते. आई निस्वार्थी प्रेम असतं, तिच्यावरती विश्वास ठेवतो. त्याच्यानंतर जो भेददर्शी नसतो त्याच्यावर विश्वास ठेवला जातो, ज्याच्या दृष्टीत भेद नाही. संतांचा विचार करा, संत महात्मे सगळ्यांवरती तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. काय स्वार्थ आहे हो त्यांच्या मनामध्ये? काही नाही. आपण काय देऊ शकतो त्यांना? काय देऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराही ठेवता पायी. अरे जीव जरी ठेवला तरी तो थोडका पुरतो म्हणे. आपण त्यांच्या ह्याच्यातून उतराई होऊ शकत नाही. मग काय आपण देणार? मग त्या आपल्याकडून काय अपेक्षा ते निस्वार्थी प्रेम संत महात्मे आपल्यावर करतात. बरं, भेद म्हणाल तर कुठलाही भेद संतांच्या अंतःकरणात नाही. जीव जीवातला नाही, जीव जडातला नाही, जीव ईश्वरातला नाही, ईश्वर जडातला नाही, जड जडातला नाही. कुठलाही भेद संतांच्या ठिकाणी नसतो. कैवल्य कनकाच्या दाना जो न कडसी थोरासाना द्रष्ट्याच्या दर्शना पाडावो जो. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये बोलतात, मोक्ष रूपी सुवर्णाचं दान देत असताना संत महात्मे हा मोठा हा लहान हा आपला हा परका असा भेद कधी करत नाहीत. भेद त्यांच्या ठिकाणी नसतोच आहे. आणि महत्वाचं म्हणजे हित. जो हित करता असतो त्याच्यावरती माणसं डोळे झाकून विश्वास ठेवतात. जुनी कीर्तनकार मंडळी याच्याकरता दृष्टांत सांगायची. एक राजा होता. राजा दूरदृष्टी असलेला राजा. त्याला पुढं चालून जर काही संकट आलं तर त्याच्याकरता आत्ताच उपाययोजना करणं गरजेचं असतं. याचं ज्ञान असल्यामुळं त्याला वाटायला लागलं आता आपली परिस्थिती चांगली आहे, भरपूर पाऊस झालेला आहे, सगळीकडे पाणी चांगलं आहे, पीक पाणी सगळं व्यवस्थित आहे. पण पुढं चालून जर समजा असा काळ आला आणि दुष्काळ पडला मग काय करायचं? त्यावेळी पाणी जाऊ द्या, पिकाला नसे नका, पण प्यायला तरी प्रजेला मिळालं पाहिजे. मग त्याच्याकरता योजना करा. आता काळ चांगला आहे, आताच योजना केली पाहिजे. म्हणून त्यांनी प्रधानाला बोलवलं, सांगितलं सगळ्यात सखल भाग कोणता आहे पहा, तिथं मोठं तलाव खोदा. म्हणे महाराज विनाकारण पैसे कशाला खर्च करायचे? तुमचं एवढा पुण्य आहे की कधीच पुष्टी होणार नाही असं होणार नाही. महाराज म्हणायला लागले, नाही बाबा, कधी पुण्य संपेल सांगता येत नाही, पुढचा काळ आपल्याला सांगता येत नाही. मग काय करा? म्हणे मी सांगतो तेवढं, किती पैसा लागेल खर्च करा, पण तलाव खोदून काढा. एक सखल भागामध्ये तलाव खोदला गेला आणि तलाव खोदल्यानंतर भरपूर पाणी लागलं. मग राजाने जाऊन पाहून समाधान व्यक्त केलं. म्हणे बरं झालं, चला आता जर काही का होईना पुढं कधी भविष्यात कधीही, आताच नाही, माझ्या मुलाच्या काळात, माझ्या नातवाच्या काळात, माझ्या पंटवाच्या काळात कधी जरी दुष्काळ पडला तर हा तलाव आहे, किमान प्यायच्या पाण्याची तरी व्यवस्था झाली. राजा निश्चिंत झाला. पण त्याचं भाग्य असं महाराज 3-4 वर्षातच एवढा भीषण दुष्काळ पडला, पाण्याचा थेंब कुठं नाही. राजाने लगेच प्रधानाला बोलवणे, बघा
बघा 4 वर्षाखाली आपण तलाव खोदून ठेवला होता, बरं झालं की नाही बघा. आता किमान तिथं लोकांना पाठवा, प्यायच्या पाण्याची तरी व्यवस्था करा. जा सगळ्याला सांगा तिथं जाऊन पाणी, तर तलाव सगळ्याकरता रिकामा करा, मोकळा करा, खुला करा. राजाने सांगितल्याबरोबर सगळ्यांना तवंडी देऊन सांगितलं, जा म्हणे तिथं जाऊन पाणी घ्या. सगळेजण पाणी घ्यायला म्हणून तिथं आले महाराज. तर त्या तळ्यातलं सुद्धा असं पाणी नव्हतं, तिथली माती उडायला लागली, धूळ उडायला लागली. सगळे परत राजाकडे आले, म्हणे महाराज काय म्हणे, काय उपयोग झाला, एवढा पैसा खर्च केला, गेला ना सगळा पाण्यात, पाणी नाही, तिथं धूळ उडायला लागली. राजाला विश्वास बसेना, अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं पाणी, आता नाही पाणी. म्हणे जाऊन बघा. राजाने प्रधानाला सोबत घेतलं, राजा प्रधान दोघेच आले आणि येऊन तळ्याच्या काठावर येऊन राजा बघायला लागला, तर खरंच पाणी नाही. हताश झालेला राजा त्याच एका काठी असणाऱ्या झाडाच्या पायथ्याला बसला. बसल्या बसल्या आडवा झाला, त्याला झोप लागली. बाजूला प्रधान बसला, म्हणे कोणी जर आलं ना राजावरती आक्रमण केलं तर आपण सावध असलं पाहिजे. बसलेला प्रधान, काय झालं, ज्या झाडाखाली हे बसलेले होते त्याच झाडावरती एक जोडपं होतं, नर आणि मादी, आणि त्यांचं ते कुटुंब, काय पिलं वगैरे सगळी घरट्यात होती. ती मादी म्हणायला लागली नराला, अहो बघा म्हणे खाली कोण आहे. म्हणे काय माहीत, एकदम उठतील, आपला घात करतील, आपल्या पिलाचा घात करतील, कोण आहेत काय नाही बघा. तो नर म्हणाला, काळजी करू नको, हा झोपलेला आहे तो आपला राजा आहे, बसलेला आहे तो आपला प्रधान आहे. म्हणे काय त्यांच्यापासून आपलं भय नाही, अतिशय पुण्यात्मा राजा आहे, म्हणे काही काळजीचं कारण नाही. म्हणे मग राजा इथं आला कशाला राजवाडा सोडून. त्या नराने सांगितलं, बाई या पाण्याकरता तो आला, इथं हा तलाव त्याने खोदून ठेवला होता कशासाठी, दुष्काळात उपयोगी पडावा म्हणून, पण दुष्काळात त्यालाही पाणी नाही. हे ऐकल्यानंतर बघायला तो आला, खिन्न झाला, म्हणे इथं बसल्या आडवा झाला, त्याला झोप लागली. त्या मादीने विचारलं, मग इथं पाणी लागणार नाही का. म्हणे लागेल ना. काय उपाय आहे. म्हणे एक करावं लागेल, या झोपलेल्या राजाची मान कापावी लागेल, त्याच्यातून वाहणारं ओंजळवर रक्त घ्यावं लागेल, तळ्याच्या मध्यभागी जाऊन टाकावं लागेल, तिथं रक्त पडल्या पाण्याचा झरा लागेल. म्हणे पण राजा मरेल ना, पुण्यात्मा आहे म्हणून सांगता. असा राजा गेला तर. म्हणे राजा मरणार नाही. कसं काय. म्हणे इथून 5वं झाड आहे, त्या झाडावरती एक लहानसं रोपटं आहे, ते सामान्य नसून ती संजीवनी आहे, ती घ्यायची, राजाला लावायची, राजाही उठेल. योग असा बघा, त्या झाडाखाली बसलेला प्रधान, त्याला पशुपक्ष्याची भाषा कळायची. त्याला लक्षात आलं, म्हणे अरे वा चांगली युक्ती आहे, म्हणे आपण जाऊन करावी. म्हणे पटकन राजाची मान कापावी. पण म्हणे खरंच याचा बोलणं ऐकलं, राजाची मान कापली, पाणी लागलं नाही, राजा जिवंत झाला नाही, तर राजा मरला. मग काय करा, आपण पहिले प्रयोग करून बघू. पहिल्यांदा त्याने ती संजीवनी शोधून काढली आणि मग प्रयोग केला. आपली करंगळी पहिले कापली, रक्त वाहत होतं तिथं ती लावल्यावर पूर्ववत झाली. त्याला विश्वास बसला, ठीक आहे म्हणे हे तरी काम झालं, आता बघू पुढं काय होतं ते. तो आला, राजाच्या छातीवरती बसला, कंबरेची तलवार उपसली. राजाने पाहिलं कोण बसलंय छातीवरती, त्याने डोळे उघडून पाहिलं, प्रधान बसलेला आहे. काय करतो, हातात तलवार आहे, मानेवर चालवणार आहे. राजाने पुन्हा शांतपणे डोळे झाकून घेतले. प्रधानाने मान कापली, वाहणारं रक्त ओंजळभर घेतलं, तलावात नेऊन टाकलं, पाणी सुरू झालं, परत आला, परत येऊन राजाच्या मानाला ती वनस्पती लावल्या राजा उठून, जसं काही आता झोपेतून उठल्यासारखं उठून कपडे झटकून म्हणायला लागला, चला प्रधानजी, झालं आपलं काम, चला. प्रधान आला आणि मग प्रधानाने सांगितलं सगळ्या प्रजेला, जा म्हणे पाणी आलंय, पाणी घ्या सगळे. सगळ्यांना सांगून झाल्यानंतर प्रधानाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तो राजाला जोर म्हणायला लागला, महाराज मी तुमच्या छातीवर बसलेलं तुम्ही पाहिलं. म्हणे पाहिलं ना, हातात तलवार होती माझ्या, पाहिली, नंगी तलवार पाहिली ना, मग प्रतिकार क्या केला नाही, तुमच्यात हे सामर्थ्य नव्हतं. राजा म्हणाला, अरे तुझ्यासारखे 56 प्रधान एका वारात मी उडवून टाकू शकतो, पण मी विचार केलं कोण छातीवर बसलंय, प्रधान काय करतोय, माझा गळा कापतोय, मान कापतोय ना, कापू दे ना. म्हणे माझा प्रधान माझी मान कापेल, माझ्या हितासाठीच कापेल, हा पूर्ण विश्वास होता. म्हणून राजाने त्या प्रधानाकडून मान सुद्धा कापून घेतली. विश्वास विठ्ठल विठ्ठल. जो हित करता असतो त्याच्यावरती पूर्ण विश्वास असतो. आणि संतान एवढं हित करता कोण आहे हो. तुकाराम महाराज म्हणतात, संत महात्मे हित करते नसतात, तेच हित करते असतात दुसऱ्याचे. तेची माझे हित करे दे सदा, 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 तेची
हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. संतच जीवाचं हित करत असतात, तेच हित करतात. कसं करतात? सकळ स्वरूपाचं हित करतात. संत महात्मे सकळ स्वरूपाचं हित करतात म्हणजे काय करतात? त्या जीवाला असा मार्ग दाखवून देतात का त्या मार्गावरून चालत राहणारं त्या जीवाला भगवंताची प्राप्ती होते. जेणे हा गोपाळ कृपा करी. मार्गदर्शकामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बरं का. एक पहिल्या प्रकारचा मार्गदर्शक असा असतो, त्यांना आपण मार्ग विचारल्यानंतर ते अंगुली निर्देश करून मार्ग जायचं ना, हे बघा इकडून जा, नुसता मार्ग दाखवतात, बोटाने दाखवतात. आणि दुसऱ्या प्रकारचे मार्गदर्शक असे असतात, त्यांना आपण मार्ग विचारल्यानंतर ते मार्ग दाखवतातही. त्या मार्गावरून आपण चालायला लागलो तर ते आपल्या सोबतही येतात आणि आपल्याला हाताला धरून साध्याची प्राप्ती करून देतात. संत महात्मे दुसऱ्या वर्गात मोडतात. संतांनी दाखवलेला मार्ग आपण स्वीकारला, त्या मार्गावरून आपण चालायला लागलो, संत सोबत येतात. आणि संत सोबत आल्यामुळं होतं काय? दोन फायदे होतात अभंगाच्या तिसऱ्या. भागलिया माझा भागलिया भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जिणे हा गोपाळ कृपा करी. महाराज म्हणायला लागले, संतांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालत जाऊ तर संत महात्मे सोबत येतात आणि त्याच्याने काय फायदा होतो म्हणे. आपण त्या मार्गावरून चालत असताना जर थकून भागून खाली बसलो तर होतं काय म्हणे, ते संत महात्मे आपल्याला स्वतःच्या कडेवरती बसवून घेऊन साध्याची प्राप्ती करून देतात. भागलिया मज वाहतील कडिये पहिला फायदा. आणि दुसरा फायदा काय? ते सोबत असणारं त्यांची संगती घडते आणि संगतीमुळं त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्या संगतीमुळं सर्व सुखाची प्राप्ती व्हायला लागते. आणि म्हणून महाराज म्हणतात, मी संतांवरती विश्वास ठेवला. का विश्वास ठेवला? 4 कारण. पहिलं कारण, तेची माझे हित करीती सकळ म्हणून. दुसरं कारण, जेणे हा गोपाळ कृपा करी म्हणून. तिसरं कारण, भागलिया मज वाहतील कडिये म्हणून. आणि चौथं कारण, त्यांची आणि जोडे सर्व सुख म्हणून. या 4 कारणामुळे मी संतांवरती विश्वास ठेवला आणि त्यांचा सर्व भावाने दास झालो. सर्व भावे दास झालो त्यांचा. कायेन वास झालो, दास झालो, वाचेनं झालो, मनाने झालो. आता दास झालो म्हटल्यानंतर महाराज, त्या दासाला सगळी कठीण कर्तव्य करावी लागत असतात. अनेक कठीण कर्तव्य सांगितली दासाची, पण सगळ्यात 2 कठीण कर्तव्याचा निर्देश महाराज करतात अभंगाच्या शेवटी.
तुका म्हणे शेष सेविनावडी वचनान मोडी बोलिले तेची माझे हित करे ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या दासाला एकदा स्वामीचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर त्याला त्यांची आज्ञाही मोडता येत नाही आणि क्वचित प्रसंगी त्याला उच्चिष्ट खाण्याची उष्ट खाण्याची वेळ आली, शेष खाण्याची वेळ आली तरी ते सुद्धा त्याला खावं लागत असतं. आज्ञा कोणतीही असू द्या, आज्ञेत दोन प्रकार असतात, एक अनुकूल आज्ञा असते आणि दुसरी प्रतिकूल आज्ञा असते. अनुकूल आज्ञा म्हणले की सगळेच पाळतात महाराज आणि प्रतिकूल म्हणले की सगळेच टाळत असतात. जो अनुकूल पाळतो आणि प्रतिकूल टाळतो तो खरा दास नाही, तो खरा शिष्य नाही, तो खरा विद्यार्थी नाही. कोणतीही आज्ञा असू द्या, मग ती कशी आहे न पाहता लगेच त्याच्यावरती तात्काळ त्याच्यावरती अंमलबजावणी करणारा तो खरा शिष्य असतो, तो खरा दास, तो खरा विद्यार्थी असतो. याला उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर समर्थ रामदासांच्या चरित्रातलं पहा. झालं काय, समर्थांचं प्रेम होतं ते कल्याण स्वामींवरती, अतिशय प्रेम. काही म्हटलं की कल्याणाला आवाज द्यायचं, काही म्हटलं की कल्याण, काही म्हटलं की कल्याण. बाकीच्या विद्यार्थ्यांना राग यायला लागला, बाकीच्या शिष्यांना राग यायला लागला. म्हणे आम्ही काय नाही का, काय त्याचंच प्रेम आहे का मग समर्थांवरती, आमचं नाही का. म्हणे अरे त्याचं जेवढं प्रेम आहे तेवढंच आमचं आहे. म्हणे काय करा, चला आपण जाऊन तक्रार करू. म्हणे हे काय तुमचं वागणं आम्हाला पटत नाही. सगळे मित्र सगळे आले, शिष्य आले माग समर्थांना म्हणायला लागले, म्हणे समर्थ अहो तुम्ही सारखं कल्याण करता, म्हणे तुम्हाला तोच दिसतो, आम्ही दिसत नाही का. त्याचं जेवढं प्रेम तुमच्यावरती तेवढंच आमचंही आहे ना, मग तुम्ही सारखं त्यालाच का बोल. अरे त्याने सांगितलं बाबांनो, तो वेगळा आणि तुम्ही वेगळेच आहात, त्याची बरोबरी तुम्ही करू शकत नाही. तर समर्थाला म्हणायला लागले सिद्ध करून दाखवतो ना. म्हणे अरे मी तुम्हाला अनेक वेळेला अनेक आज्ञा दिल्या, तुम्ही किती पाळल्या किती टाळल्या याचं चिंतन करा ना. पण मी आजपर्यंत कल्याणाला जी आज्ञा केली ती त्यांनी न मागं पुढं विचार करता पूर्ण केली. ते म्हणायला लागले आम्हाला देऊन बघा ना, आम्ही करतो ना, कोणतीही आज्ञा तुमची आम्ही पाळतो. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. परीक्षाच घ्यायची घेईन एका दिवशी. 8-15 दिवसाचा काळ समर्थाने जाऊ दिला. एका दिवशी पहाटेच्या वेळी एकदम समर्थ ओरडायला लागले, मेलो 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 मेलो, वाचवा. सगळे विद्यार्थी पळत आले. म्हणे काय झालं. समर्थाच्या त्या खोलीचं दार उघडून हात जाऊन बघतात तर काय समर्थाच्या पायाला हे भलं मोठं बेंड झालेलं, पिवळं असं तोंड बाहेर आलेलं. समर्थ ओरडायला लागले, खूप दुखायला लागलं, खूप त्रास. म्हणे काल रात्री नव्हतं, रात्रीतून आलं बेंड आले, खूप त्रास व्हायला लागला. आता आलं खरं, आता काय करा. मग औषध कोणी ग्रंथ काढायला लागले, कोणी जाऊन वैद्याला भेटायला लागले, कोणी कोणाला जाऊन अरे म्हणे कोणालाही काही उपयोग नाही. याला पहिल्यांदा जर उपाय करायचा असेल तर एक करावा लागतो. काय करावं लागतं म्हणे, या बेंडाला तोंड लावायचं, दातानं त्याचं तोंड फोडायचं आणि आतली सगळी जी अशुद्धी आहे, घाण आहे, रक्तपोह आहे ते ओढून घ्यायचं. म्हणे या बरं पटकन या, कोणीतरी या, हा सगळ्यात पहिला त्याच्यावरचा उपाय, या लवकर या, कोणी या. आता कोण तोंड लावेल महाराज, कोण तोंड, एक जण पुढे जायला तयार नाही. शेवटी कल्याणाला सांगितलं, अरे महाराज समर्थांना त्रास होतो. काय झालं, धावत पळत आला, सगळ्यांना बाजूला केलं, बघितलं तर पायाला बेंड. ज्या पायाला बेंड झालं त्याच पायाला गच्च पकडलं. लोकांना सवय असते महाराज, ज्या पायाला लागलं तिथंच बरोबर परत येऊन हात ठेवून पाया पडतात. महाराज आता कशाचे महाराज, बेंड झालं त्याच पायाला धरलं. अरे बाबा बेंड झालं पायाला, सोड. म्हणे औषध काय, उपाय काय, एकच आहे. काय सांगा, लगेच करतो. आणतो. कुठून आणायचं नाही, इथंच करायचं. काय, याला तोंड लावायचं, दातानं फोडायचं ना आतलं ओढून घ्यायचं. कल्याण स्वामीनं लगेच तोंड लावलं महाराज, आतलं एकदम फरकन ओढून घेतलं आणि ते तोंडात गेलेलं गिळून टाकलं. म्हणायला लागले वा. म्हणे महाराज काय प्रसाद दिला. सगळे म्हणायला लागले काय वेडा आहे हा. आता त्यांनी काय केलं होतं माहितीये, एक पिवळा पिकलेला आंबा पायाला बांधलेला होता, त्याचं बारीकसं तोंड बाहेर काढलेलं आणि मग ते आता त्याला दात लावून फोडून ओढल्यावर काय आमरसच येणार ना, रस सगळा तोंडात आला. कल्याण स्वामी म्हणायला लागले वा काय प्रसाद झाला. म्हणे समर्थ असे रोज 10-5 बेंड तुम्हाला झाले पाहिजे. सगळे म्हणायला लागले बघा तुम्हाला 10-5 बेंड झाले पाहिजेत म्हणतो. म्हणे काय तुमचं, काय याच्यावरचं प्रेम आहे, काय तुमचा तो दास बघा. समर्थांनी सगळ्यासमोर पट्टी काढली तर काय महाराज तो आंबा खाली पडला. सगळ्यांनी माना खाली घातल्या. अरे तुम्हाला जे बेंड वाटत होतं तर बेंड नाही, मी परीक्षा घेतली, प्रतिकूल आज्ञा पाळतो म्हणून तुम्ही म्हणाला होतात, पाळली का नाही. तुम्ही खरे दास नाहीत, तुम्ही खरे शिष्य नाहीत, तुम्ही खरे विद्यार्थी नाहीत. खरा हाय अनुकूल आज्ञा असू द्या प्रतिकूल असू द्या, जो तात्काळ पाळतो तो खरा. महाराज म्हणायला लागले मी सगळं वचनांना मोडी बोलिले, संतांनी जे सांगितलं ते मी करायला तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं उष्ट जर खायला मिळालं आवडीनं सेवन करील. तुका म्हणे शेष सेविना आवडे वचनानं मोडी बोलिले ते. त्यांचं संतांचं उच्चिष्ट, संत उष्ट ठेवतात काय. आपण पंचदशीमध्ये पहा
जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव वशिष्यते. जो जीव संतांजवळ जातो त्याचा जीवभावाचा जगतभावाचा बाध संत महात्मे करतात. मग उरतं काय? उरतो एकच महाराज, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. तो उरतो तो परमात्मा, तो शेष संत महात्मे ठेवतात आणि महाराज म्हणतात तो शेष मी आवडीनं सेवन करीन. तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करी ती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. का त्यांची आज्ञा पाळाल? का त्यांचं वचन मोडणार नाहीत? का त्यांचं उच्चिष्ट खाल? कारण तेच माझं हित करणार आहेत. त्यांच्यामुळेच भगवंताची माझ्यावरती कृपा होणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांचा दास झालेलो आहे. यथामती अभंगाचं चिंतन आपल्यासमोर मांडलं. स्वतःच्या विश्वासाचं ठिकाण सांगण्यामागे महाराजांचा हेतू हाच आहे. आपणही संतांवरती विश्वास ठेवावा, आपणही त्यांचं दास्यत्व करावं, आपणही त्यांच्या आज्ञा सगळ्या मानाव्यात आणि आपल्या भाग्यानं जर त्यांचं उष्ट खायला मिळालं तर तेही आवडीनं आपण सेवन करावं. याच्यानं आपल्याला मिळेल काय ते मधल्या 2 चरणात सांगितलं. आपलं हित होईल, भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईल. आपण थकून भागून राहिलो तर आपल्याला हाताला धरून नाही, कडेवर बसून ते साध्यापर्यंत घेऊन जातील आणि त्यांच्यामुळे आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल. याच्यामुळे आपण हे केलं पाहिजे, हे महाराजांना अभंगातून सांगायचं आहे. आपणही तुकाराम महाराजांप्रमाणे संतांवरती विश्वास ठेवून आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं पाहिजे. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबराय तुकोबर यांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराजांच्या, संत भगवान बाबांच्या, संत वामनभाऊंच्या चरणी अर्पण करतो. तसं फार या भागात मला येणं होत नाही. आमचं गाव फार लांब, तिकडून इकडं येणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं इथपर्यंत ओढून आणलं बरं का. या सेवेसाठी माध्यम म्हणून आपल्याला चाटे गुरुजी चाटे सर ठरले. पण आपल्या सगळ्यांचं प्रेम, कारण मागं 2 वर्षापासून ते म्हणत होते महाराज एकदा येऊन जा, एकदा येऊन जा. ते प्रेम साठत आलं. आज बरोबर त्यांनी ओढून आणलं. इथं येऊन ही सेवा म्हणे एकदा येऊन बघा तरी, आमच्या मंडपात उभं राहून सेवा करा तरी, आमची सगळी श्रोते मंडळी, टाळकरी गुणजन मंडळी बघा तरी. पण इथं येणं तसं अवघड आहे. कारण जवळजवळ आमच्या परिसरात कार्यक्रम असतात. त्यातही आम्हाला लागून 2 राज्य आहेत. एक तेलंगणा आहे, त्याच्या पलीकडं आंध्र आहे, इकडं कर्नाटक आहे. त्या दोन्ही राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सतत फिरत राहावं लागतं. तिकडून इकडे यायचं, इकडून सेवा करायची आणि परत तिथं जायचं, म्हणजे फार लांब पडतं. आजसुद्धा मला 7 तासाचा प्रवास करून इथं यावं लागला. आल्या आल्या कीर्तन करायचं आणि परत उद्याच्या कीर्तनासाठी पळायचं. याच्यामुळं थोडंसं होतं. पण खरं सांगू 7 तास प्रवास केल्याचं क्षीण सगळा मात्र आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर गेला. आपण सगळ्यासमोर चिंतन मांडून ह्या सगळ्या गुरुजन मंडळींसोबत काही इथं भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून अतिशय आनंद झाला. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे, हा कीर्तन सोहळा करणारा ही सगळं मंडळ, ही सगळी मंडळी, संयोजक मंडळी, आयोजक मंडळी, सज्जन श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी, ही गुणीजन मंडळी, यांना भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर द्यावं आणि प्रतिवर्षी अशीच सेवा सगळ्यांकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर वयाच्या 75व्या वर्षी वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर यांचा सत्काराचं आयोजन पुणे विद्यापीठाने केलं होतं. आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे, त्यांना त्रास होत असल्यामुळे पंढरपूरमध्ये जाऊनच त्यांच्या सत्काराचं आयोजन विद्यापीठाने केलं. आणि तिथे गेल्यानंतर सत्कारादाखल 2 शब्द बोलावेत म्हणून त्यांनी दुंडा महाराजांना विनंती केली. दुंडा महाराजांनी सांगितलं की गेली 40-50 वर्ष 7 वर्ष मी लोकांना ज्ञानेश्वरी सांगतो, ती मला कळाली म्हणून सांगत नाही, मला कळावी म्हणून सांगतो. ही समर्पित भावना अध्यात्माच्या प्रती जोपासून देगलूरकर घराण्याने आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे वारकरी प्रबोधनामध्ये. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांच्या विचाराचं प्रबोधन प्रक्रियेमध्ये जे जे घराणे लोकाभिमुख आहेत त्यामध्ये देगलूरकर परंपरा आहे. दुंडा महाराजाचं कीर्तन मी 4थ्या वर्षी, मी ज्यावेळेस 4-5 वर्षाचा असेल त्यावेळेस ऐकलं होतं माझ्या गावी. वैकुंठवासी भीमसिंह महाराज त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. खरं तर दुंडा महाराजांनी वामन भाऊ आणि भगवान बाबांना सुद्धा पाहिलं होतं. म्हणजे आळंदीमध्ये दुंडा महाराज कीर्तन करायला लागले असताना वामन भाऊ समोरून आले आणि दुंडा महाराज म्हणले हे आधुनिक व्यास आहेत. म्हणजे वैराग्याचं जे मूर्तिमंत उदाहरण होतं वामन भाऊच्या माध्यमातून, तर ते आधुनिक
शुकाचार्य आहेत म्हणजे. आणि ही प्रतिभा आणि तो वारसा आजपर्यंत ह्या परंपरा देगलूरकरांच्या परंपरेने चालवलेला आहे. त्याच परंपरेची ही कडी आहे. आदरणीय गुरुराज महाराज देगलूरकर गेल्या वर्षी त्यांनी आपल्याला तारीख दिली होती, परंतु 2-4 दिवसांनी त्यांचा फोन आला. ते म्हणजे चुकून तुम्हाला तारीख दिली आणि दुसरीकडे अगोदर दिलेली आहे, मी एवढी वेळेस मला माफ करा, म्हणजे एवढी वेळेस मी थांबतो. तर आता मी 2-4 वर्षापासून कीर्तन मागणी करत होतो बाबांची आणि 15 वर्ष झालं मी हा कार्यक्रम करत होतो. आम्ही सर्वजण 15 वर्षापूर्वी चैतन्य बाबाला तारीख मागितली, अजून त्यांची तारीख बसणार. आणि जयवंत महाराज बोधलेला 10 वर्षापासून मागत होतो, परंतु यावर्षी त्यांची तारीख बसली. नेमकं आपल्या तिथीवर त्यांचे बाहेर कार्यक्रम असतात. आणि विशेषतः महाराष्ट्राच्या वारकरी प्रबोधनामध्ये जे देगलूरकर घराणं आहे यांचे ठराविक ठरलेले कार्यक्रम असतात महाराष्ट्रामध्ये. त्यांच्या तारखा फिक्स असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे नव्या जागेवर जायचं म्हटल्यानंतर थोडंसं ते कार्यक्रम डावलून यावं लागतं. परंतु यावर्षी मी आग्रह केला गुरुराज महाराजांना आणि त्यांनी ही सेवा स्वीकारली. मी तुम्हाला प्रणिपात करतो. संताची अपायी हा माझा विश्वास, संताच्या प्रती त्यांचा असलेला विश्वास. अलीकडच्या काळात अभंग कीर्तनकाराला कळला तर लोकांना कळेल, त्याच्यामुळे लोकांपर्यंत ज्ञान यायचं म्हणून तर तो कीर्तनकाराला अगोदर कळला पाहिजे. आणि म्हणून ही परंपरा जी आहे वारकऱ्याची, ज्ञानोबा तुकोबाची, ही अतिशय समर्पित भावनेनं ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलेली आहे त्या सर्व देगलूरकर परंपरेतील साधू संतांना प्रणिपात आहे. आज या ठिकाणी आले त्यांना प्रणिपात करतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या या रचनेवर चिंतनीय असं चिंतन त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आणि इथून पुढे ज्या ज्या वेळेस आमची गरिबाची सेवा असेल तर त्यावेळेस आपण स्वीकाराल अशा प्रकारची विनंती करतो. आज या कार्यक्रमाला पखवाज वादक म्हणून सुग्रीव महाराज आले. बाबा दर दिवस वेगळा पखवाज वादक असतो, दर दिवस वेगळे गायक असतात. फक्त 15 वर्षापासून आमचा पेटी वादक बदला ना, तेवढा त्याचा एक उपाय सांगून जा. म्हणजे तेवढाच उपाय आम्हाला जाता जाता सांगून जा. मग आम्ही त्याचे सर्व मंडळी आलेली आहे. टाळकरी आमचे तुळशीरामदादा आतकरे लोकप्रिय भजन सम्राट आहेत, ते 8 दिवस आहेत ह्या कार्यक्रमामध्ये. प्रकाश महाराज नागरे आले आज या ठिकाणी. सर्वांना प्रणिपात करतो. उद्या सायंकाळी 6 वाजता, बराबर 6 वाजता तालुक्यातील जे गरीब मुलं, घटकातील मुलं आहेत, कर्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी गरुड झेप घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्या आईचा गौरव आपण यावर्षी करतो. प्रतिवर्षी संत भगवान बाबा अध्यात्मसेवा गौरव पुरस्कार आपण बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संत, एक संत कीर्तनकार, एक गायक, एक पखवाज वादक आणि एक भारुडकर अशा 4 लोकांना देत असतो. यावर्षी पण तो आहे. आमचे अमृत महाराज जोशी सत्कार मूर्ती आहेत यावर्षी, अर्जुन शास्त्री लाडगुरुजी, ही सर्व मंडळी आहेत, यादवराज फड. आणि यावर्षी उद्या 10 लोकांच्या आईचा गौरव आपण आंतरराष्ट्रीय मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलिमाताई मिश्रा, जे गोदडीवाली बाई म्हणून महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. गोदडी त्यांची आता अमेरिकेमध्ये व्यक्ती, म्हणजे 2000 महिला त्यांनी आत्मनिर्भर केलं आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याची ताकद दिली. अशा पद्मश्री निलिमा मिश्रा या ठिकाणी आहेत. साध्वी आमच्या सोनाली दिदी करपे यांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. प्रगती अंबरवाडीकर या उद्योजिका त्यांची उपस्थिती आहे. आणि सर्वांच्या महिला भगिनीच्या उपस्थितीमध्ये ह्या 10 लोकांच्या आईचा गौरव, एक कीर्तनकार आहेत, एक उद्योग क्षेत्रातील आहेत, एक व्यापारी क्षेत्रातील आहेत, एक पत्रकारितेतील आहेत, पुन्हा एक शेती क्षेत्रातील आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा गौरव आपण या ठिकाणी करत आहोत. आईचा गौरव त्या मातृपूजनासाठी उद्याचे तरुण त्यांच्या आईचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपणच नाही तर आपल्याबरोबर एक माणसं घेऊन. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आम्ही प्रसिद्धी केली नाही बाबा याविषयी. दर दिवस मंडपामध्ये जागा पुरत नसते दरवर्षी, परंतु पोलिसनी सांगितले बाबा कमी लोकात करा. आम्ही त्यांचा आदेश मान्यच करावा लागेल. त्याच्यामुळे शासनाचे समजा नियमाचं हे करून पालन करून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी यावर्षी घेतला. फक्त परंपरा आपली अखंडित राहावी म्हणून हा कार्यक्रम घेतला आणि शासनाच्या नियमाचं आपण पालन करून हा कार्यक्रम पार पाडत आहोत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आहेत. उद्याच्या दिवशी तुम्ही सर्व लवकर या. उद्या नाथवंशज हरिभक्तीपारायण आदरणीय योगीराज महाराज गोसावी यांचं त्यानंतर कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी पहिल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू. कीर्तनाला तर येणारच आहात आपण. आणि परवा दिवशी सुद्धा संत भगवान बाबा अध्यात्मसेवा गौरव पुरस्कार वितरण आहे. त्याचे सत्कार मूर्ती अर्जुन शास्त्री, अमृत महाराज जोशी, शंकराचार्याच्या हस्ते, ते शंकेश्वर पीठाचे यांच्या हस्ते. तर या सर्व कार्यक्रमाचा आपण आनंद घेण्यासाठी सर्वांनी सर्वांना आता बरोबर घेऊन काही लोकांना चला भाऊ कार्यक्रम आहे आणि आपला ह्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करू अशी विनंती करतो. पुन्हा एकदा गुरुराज महाराजांना प्रणिपात करून थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल